हॅपी न्यू इयर गाईज. नवीन वर्षाच्या सगळ्यांना शुभेच्छा, खूप खूप शुभेच्छा. अरे सुरुवात करायची आहे. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी आहे चैतन्य दांडे आणि वेलकम बॅक टू माय डेली ब्लॉग्स. पण हा डेली ब्लॉग नाही, हा तर असंच नवीन वर्षाला काय करावं काय नाही त्याच्यासाठी ब्लॉग बनवतो आहे साधा. तर ह्या ब्लॉगमध्ये मी माझे फक्त गोल्स ह्या ब्लॉगमध्ये माझे गोल्स काय काय आहे काय काय नाही ते सांगणार आहे. आणि विचार चालू होता की आता लास्ट सेमिस्टर आहे तर कॉलेज रेग्युलर करून घेऊ, रेग्युलर कॉलेज करू, कारण की मागच्या सेमला थोडी प्रॉब्लेम चालू होती तर मी काही रेग्युलर केलं नाही. रेग्युलर कॉलेज करू, कन्सिस्टन्सी ठेवू यूट्यूबमध्ये पर डे 1 व्हिडिओ राहीनच, आणि थोडंसं कंटेंट इम्प्रूव्ह करायसाठी प्रयत्न करू. आणि काहीतरी फुल डे ब्लॉग्समध्ये टायमिंग वगैरे पण ॲड करणं चालू आहे आता. आणि आता 1 तारखेपासून काहीतरी नवीन प्रयत्न करू, एक्सपेरिमेंट्स करून बघू ब्लॉगिंगमध्ये. फिरायचं तर सध्या काही ट्राय करणार नाही मी, कारण की सध्या काही फिरणं अवघड आहे. तर मग जेव्हा काही झालं तर फिरायचा ब्लॉग करू. बाहेर मित्रांचे वगैरे जास्त काही भेटणं होत नाही, कारण की जेव्हापासून मी ब्लॉगिंग सुरुवात केली तेव्हापासून जास्त काही बाहेर फिरणं झालं नाही. थोडं मित्रांना वगैरे टाईम देणं पण झालं नाही. तर आता हळूहळू थोडं चालू आहे प्रयत्न, सगळ्यांना टाईम वगैरे देणं करायचं चालू आहे, कसं चालू आहे. आणि जे बॉडी बनवायचा विचार चालू होता ते पण काही झालं नाही, कारण की एक्झाम आल्यामध्येच, आणि आता एक्झामच्या नंतर पण काय केलं माझं मलाच कळालं नाही. तर मग आता एक्झाम वगैरे तर झाली, आता नवीन वर्ष आलं तर मग आता चालू आहे प्रयत्न की करू म्हणे ह्यावेळेस नक्की बॉडी बनवायचा प्रयत्न करू. बघू आता 2027-28पर्यंत बनते का नाही बॉडी, कारण की हे वर्ष तर खूप फास्ट निघून गेलं. कसं निघून गेलं काही कळालंच नाही. आणि आता कॉलेजचं शेवटचं वर्ष आणि शेवटचं सेम चालू आहे, तर मग कॉलेजचा पण अभ्यास वगैरे करायचा आहे. यावेळेस पेपर पण खूप खराब गेलेत माझे, मग एखाद्या वेळेस अभ्यास पण करावा लागेल. आणि हॅपी न्यू इयर सगळ्यांना. आणि ते दुसरं चॅनल होतं माझं, त्याचा चालू होता प्रयत्न करावा म्हणून, पण मग या नवीन वर्षापासून टाकणार होतो, पण मग त्याला आणखीन 1 हप्ता तरी लागेल टाकायला. ते पण नंतर टाकू, 1 वीक झाल्यावर टाकू. ते 7-8 तारखेला टाकेन मी, जमलं तर. मूवी रेकमेंडेशनचं, त्याच्यामध्ये फक्त प्लेन मूवीमध्ये काय काय नाही तेवढंच असेल एखाद्या वेळेस. नाही तर थोडं युनिक करू काहीतरी, मूवी रेकमेंडेशन चॅनल. आजच्या ब्लॉगमध्ये काही शो ऑफ नाही केला, फक्त साधेपणाने बोललो. कारण की मागच्या वर्षी काय झालं काहीच कळलं नाही. खूप दिवसापासून चालू होतं यूट्यूब ब्लॉगिंग चालू करावं, काही यूट्यूबवर व्हिडिओज वगैरे बनवावं, काहीतरी चालू होतं, कारण की खूप फ्री टाईम होता. आता तर फ्री टाईम पण नाही, कारण की लास्ट इयर आलं बघता कॉलेजचं. तर मग असंच विचार चालू झाला काहीतरी करायचं आहे, तर मग चालू केले ब्लॉगिंग. तर आता कन्सिस्टन्सी ठेवायचीच आहे. आणि तुमचे काही गोल्स असेल तर ते सांगा तुम्ही कमेंट करून, काय आहे काय नाही. आणि नंतर बघा की होत आहे का नाही ते, कारण की तुम्हाला रिमाइंडर पण भेटेल की काय करायचं आहे काय नाही तुम्हाला. कारण की माझे पण गोल्स आहे, मी आता सध्या सांगत नाही. आणि एक 2027ला एक टाईम कॅप्सूल काय म्हणतो त्याला, तसा एक व्हिडिओ करून टाकू लागलो. बघू जमतो का नाही, होतो का नाही माझे गोल्स वगैरे कंप्लीट, काय करायचं आहे काय नाही. 2027ला बघू तेव्हाचा व्लॉगमध्ये काय होता का नाही काही कंप्लीट वगैरे. चलो बाय बाय. जेव्हापासून मी यूट्यूबवर व्हिडिओ वगैरे बनवू लागलो तेव्हापासून सोशल लाईफमध्ये खूप प्रॉब्लेम चालू आहे, कारण की टाईमच देणं होत नाही. कारण की मित्र मेसेज वगैरे करू लागले, रिप्लाय करणं होत नाही. रील्स वगैरे सेंड करू लागले, रिप्लाय करणं होत नाही. आणि बरेचसे काही प्रॉब्लेम्स होते. म्हणजे जेव्हापासून ब्लॉगिंग वगैरे चालू केली तेव्हापासून मित्रांसोबत कॉन्टॅक्ट वगैरे कमी झाला. आणि तेव्हा पण कमी करूया, मित्रांनी बोलवलं तर फिरायला वगैरे जाऊया, टाईम वगैरे स्पेंड करूया सगळ्यांसोबत. कारण की
खूप कमी टाईम भेटतो आहे, कारण की कन्सिस्टन्सीमुळे दररोज व्हिडिओ टाकावा लागतात. तर मग बाहेर फिरणं खूप कमी झालं, मित्रांसोबत टाईम स्पेंड करणं पण खूप कमी झालं. तर ह्या वर्षी ते सगळं नाही करायचं, ह्यावेळेस सगळी मजा करायची आणि बघू सगळ्या मित्रांसोबत पण टाईम स्पेंड करूया, सगळ्यांच्या मेसेज वगैरे पण रिप्लाय करू जर फ्री असेल तर, आणि सगळ्यांना रिप्लाय वगैरे देऊया, काय म्हणता काय नाही. म्हणजे खूप कमी झालेलं होतं माझं इंस्टा, व्हॉट्सअप, फेसबुक काही बघणं. हॅपी न्यू इयर सगळ्यांना. मजेत राहा, आनंदी राहा आणि हसत राहा. बस आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच होतं. भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय आणि हॅपी न्यू इयर वन्स अगेन अँड टेक केअर.